एक महिन्यापूर्वी श्रीरामपूर येथील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये झालेल्या आकाश दुबैया या तरुण हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. प्रत्यक्ष मारेकरी गजाआड असले तरी या हत्येमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन सर्व आरोपींवर तात्काळ मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीवर पीडित कुटुंबीय ठाम असून पालकमंत्र्यांच्या भेटीनंतरही आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या भेटीदरम्यान मृत तरुणाच्या वडिलांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्यांना कोणाचे पाठबळ होते आणि हत्येचा मुख्य सूत्रधार कोण याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी कुटुंबियांनी केली. जोपर्यंत मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई होत नाही आणि मोका लावला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा पीडितांनी दिला. आंदोलनाच्या चालता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन करत संबंधित गुन्हेगारांच्या टोळीवर नक्कीच कठोर कारवाई होईल असे आश्वासन पीडित कुटुंबाला देत हे संपूर्ण प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे सांगत अटकेतील आरोपींना कारागृहात विशेष सवलती किंवा व्हीआयपी वागणूक मिळत असल्याच्या तक्रारींची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश देखील दिले. तसेच या प्रकरणातील संपूर्ण कारवाई संदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या तपासाची व कारवाईची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी असे निर्देश दिले असून श्रीरामपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील अंमली पदार्थ रॅकेट आणि संघटित टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. एकाकडे पालकमंत्री विखे पाटील यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले असले तरी कुटुंबियांनी आधी मोका मगच माघार अशी ठाम भूमिका घेतली आहे. आता पोलीस प्रशासन मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून मोका अंतर्गत कारवाई कधी करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. इंडिया सुपर न्यूजने घेतलेला ब्युरो रिपोर्ट. ती खरं दुर्दैवी घटना होती. आता एक महिना होत आला तर कारवाया सुरू आहेत विभागाच्या. बऱ्याच वेळा कधी कधी कारवाया डिस्क्लोज करणं सुद्धा उघड करणं मग येणाऱ्या तपासामध्ये अडथळे येऊ शकतात. म्हणून मला वाटतं काही बाबतीमध्ये थोडी त्यातली गोपनीयता पाळली गेलेली आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे, आता मी नातेवाईकांशी बोललो आहे, त्यांच्या भावना तीव्र आहेत, जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि त्यामुळे आता विशेष करून फास्ट ट्रॅकवर ते प्रकरण घेऊन जावं तिथं आपण मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतः विनंती करतोय की फास्ट ट्रॅकवरच गेलं पाहिजे. ते त्यानंतर मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहे आणि जे काही आज आरोपी बाहेर आहेत, फरार आहेत किंवा जे आज अटक केलेले आहेत त्याच्या सुद्धा आरोप आहेत की त्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, त्यांच्या बऱ्यापैकी सगळं देखभाल चालू आहे व्यवस्थित. आता अनेक तक्रार आहे, वस्तुस्थिती मला माहीत नाही, अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळे लोकांमध्ये चीड आहे की प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नाही किंवा कारवाई होत नाही. मी स्वतः याच्यामध्ये परत एकदा अधिकाऱ्यांशी बोलेन की अजून प्रशासनाने काय कारवाई आपण करणार आहेत. आणि उद्या मी जिल्हा आपले ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल SP यांना श्रीरामपूरला एक पत्रकार परिषद घ्यायला सांगितलेली आहे. म्हणजे लोकांसमोर एकदा गेलं पाहिजे की पोलिसांनी काय कारवाई केली. एकंदरीत आपण बघितलं तर जसं नगरमध्ये असेल, राहत्यामध्ये, शिर्डीमध्ये जे आहेत अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची घरं जी अतिक्रमणे तोडल्या गेली किंवा दोस्त अशा पद्धतीचं जे आहे तर या ठिकाणी होईल नाही. आता आपण मागे सूचना दिलेल्या आहे की मेजर कॉम्बिंग ऑपरेशन जिल्ह्यात करायचं. अवैध शस्त्र बाळगणं असेल, विशेष करून अंमली पदार्थ हा आपल्या काळातलं सगळ्यात मोठं आज आमच्यासमोर संकट आहे. आज श्रीरामपूरच्या 2 महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं एक रॅकेट चालतं अशी तक्रार आलेली आहे. आता त्याचे CDR चोरीला गेलेत. आता इथं आणखी गंभीर बाब आहे. म्हणून हे सगळं आता मला वाटतं अंमली पदार्थ विरोधी मोहीम आता आपण तीव्र केलेली आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी कालही 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्या संबंधी भाष्य केलेलं आहे. आणि दुसरंही संघटित गुन्हेगारी विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं एक पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचं प्रत्यक्ष कार्यवाही झालेली दिसेल. एक महिन्यापूर्वी श्रीरामपूरमध्ये माझ्या हॉटेलमध्ये लक्ष्मीनारायण या ठिकाणी ज्या गुंडांनी माझ्या मुलाची हत्या केली, निर्गुण खून केला, ते आरोपी जेलबंद आहेच. पण या संपूर्ण घटनेच्या मागे, या गुन्ह्याच्या मागे
कोणती ताकद आहे, कोणती संघटना, कोणत्या टोळ्या यांच्या माग आहे, की कोण मोठे गुंड ज्यांच्या जीवावर यांनी एवढी मोठी घटना घडून आणली. या घटनेमागे असलेले सर्व आरोपी गुंड टोळ्या या डिपार्टमेंटने शोधून काढल्या पाहिजे व या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यांना मोक्या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आले, आम्हाला भेट दिली व आमचे सर्व प्रश्न जाणून घेतले. तसेच डिपार्टमेंटलाही काही सूचना त्यांनी या ठिकाणी केल्या कारवाई संदर्भात, आमच्याशीही बोलले. पण आम्ही या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की प्रत्यक्षात जोपर्यंत सर्व गुन्हेगार धरले जात नाही, यांच्यावर कारवाई होत नाही, यांच्यावर मोका लागत नाही, तोपर्यंत आमचे धरणं आंदोलन चालूच राहील.